महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी असं म्हणतात की एखाद्याला खुश करायचा रस्ता पोटातून जातो, पण आपल्या चौघुल्यांच्या सुपुत्रानं पोटातून श्रीमंत व्हायचा रस्ता शोधलाय. चला बघूया या रस्त्याचा प्रवास कसा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ए ए ए ए ए काय चाललंय हे? गरमी केवढी वाढली आहे. कोकम सरबत पितीये. कुठली पद्धत आहे कोकम सरबत प्यायची? आणि चकली कोण खातं कोकम सरबताबरोबर? चव बदलायला हो. ईशा हे कुठून शिकून येतेस ग तू? कुठून शिकून येतेस हे? येता जाता दिसतो. ऐक, तुला जे दिसतं ते कोकम सरबत नसतं. नसतं ते कोकम सरबत. एवढंच सांगतो मी तुला आता. हे सगळं उचलते. आवर हे. अहो छान आवर लागतंय, मस्त हे मज्जा आवर. येते. मला नकोय माझ्या घरात रविवार सकाळ अशी सुरुवात नकोय. बस मज्जा बस येते. तिकडे. छान आहे. बस ते ठेव तिकडे. हा. रविवारी सकाळी चलतीये. 8:30 वाजता अशी सुरुवात दिवसाची होते म्हणजे कमाल वाटते मला. किती छान. ठेव ते पण ठेव तिकडे समोर. चलतीये. हा ऐक चिडचिड ना करू नका. ईशा, ऐक ना, तू एक काम कर ना. काय तू जा आणि तू जाच. परत येऊ नकोस. काय हो. काय ना, हे नवीन नवीन आयटम शोधून काढतेस ना तू. आता माझं वय नाही राहिलं हे सहन करायचं. मला थकलो आता मी, खरंच सांग. जसं काय वय असताना सगळं करूच द्यायचं. सतत नन्नाचा पाडा असायचा. ओट्यावर फक्त भांडी घासणं, जेवण करणं, ह्याच्यात आयुष्य गेलं माझं. कट 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 करू नकोस ग. रविवार सकाळी जरा शांतता मिळू दे जरा. प्लीज हात जोडतो मी, प्लीज. सिप मारा. काय भाषा आहे ही? नवऱ्याला सिप मारा नको ते मला. तू पी काय हो. Please. मस्त आहे. झटके कसले मारतेस हे? जरा जास्त कॉन्सन्ट त्याचं कडक झालंय. मग दार पाणी टाक ना त्याच्यात. तेच टाकते. कोकम सरबत आहे. अच्छा होणार नाही कॉन्सन्ट्रेटेड प्यायल्यावर. तेच झालं. बरं मला सांग, नाश्ता काय केलास? 4 लाडू खाल्ले उठल्या उठल्या. म्हटलं आता नाश्तात नको, बस झालं, पोट भरलं. तू काय खाल्लास हे नाही विचारत, मला नाश्त्यासाठी काय केलेलं आहेस हे विचारतोय मी. तसं गुलकंदाचे पराठे केलेत. गुलकंदाचे पराठे हा काय चॉईस आहे? मला हेच कळत नाही. तुला वेगळं वेगळं करत असते हो मी. वेगळं वेगळं म्हणून वेगळंच नाही करायचं. तुझं खा, मला नको गुलकंदाचे पराठे. काय हो. बरं ऐक, लग्न झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी कूलर घेतला होता. त्या थंड हवेमुळे नंतर आपल्याला झालेली डोकेदुखी कुठे? म्हणजे मुलगा कुठे आहे? मुलगा ओंकार कुठे आहे आपला? कसं बोलता हो सारखं तुम्ही त्याला? केवढा गोड आहे माझा. तुमचा उद्या वाढदिवस आहे ना? श्श्श. त्याला सांगू नका, तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय तो. सिक्रेट. माझा वाढदिवस आहे, तू मलाच सांगतेस हे सरप्राईज माझ्यासाठी पाहिजे ना. ते तू मलाच काय आता डिक्लेअर केलं तुमचा सरप्राईज आम्ही प्लॅन करतोय म्हणून? हे बिनडोक. अरे आई, अरे बापरे, हा सूर मला ऐकू आबा? पोटात गलबलतं मला. आज काय वाढून ठेवलेलं आहे माझ्यासमोर हे कळत नाही. अरे बापरे, आला रे आला. ऋतिक रोशन आला गरिबांचा. आई, हा, आबा, होय. आलं ग माझं बाळ. बबुष्का कशा ते दमून आलंय. प्रवास कसा झाला सोन्या? कुठे जर्मनीहून येतोय तो? नाक्यावर गेला होता, नाक्यावर. याचं विश्व एवढंच आहे, घर ते नाका. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. बाबा, या सरड्याची धाव कुंपणापर्यंत असेल, पण माझं कुंपण तुम्ही आहात बाबा. शून्य साहित्यिक मूल्य आहे या वाक्याला. फुंकतो या वाक्यांवर मी. काही नाही, वाक्य तुम्हीच आपलं बोलायचं म्हणून बोलतोयस तू. बाबा घाबरू नका, पण या कुंपणाची पोच 7 समुद्रा पलीकडे आहे बाबा. काय तुझ्या मनात आहे बाबा? क्लिअर कर. आज मनाला ताकद नाही आज. ओ हो म्हणजे काय?
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे काय कळलं तुला? हे दिलं काय कळलं ह्याच्यात? मला सांग बघू. याच्यात 2 शिव्या लिहून ठेवल्या असतील, काय माहितीये तुला? दिसलं की एक्साइट व्हायचं, रिॲक्ट व्हायचं, पुढे काही माहित नाही. थांब जरा तू. बाबा, हे काय आहे? माझ्याकडनं तुम्हाला बर्थडे गिफ्ट, दुबईचे फ्लाईट तिकीट्स. बाप मेला बिला की काय तुझा? काय रडतेस? आनंदाश्रू. अगं, आनंदाश्रू फक्त इथून येतात. चेहरा असा असतो, त्याला आनंदाश्रू म्हणतात. हे नको रडूस तू. केवढा केवढा भोकान पसरलेस. थांब जरा. कळतंय का तुला? थांब जरा. जा बाबा जा, जिले अपनी जिंदगी. अरे, मला अपेक्षाच नव्हती रे हे. या स्किट मध्ये असं काही घडेल. अगं खरंच ही दुबईची फ्लाईट तिकीट्स आहेत. अरे बाप रे. ईशा, आपला ओंकार अचानक मोठा झाला. बाबा, हे बाळा यार, मला खरंच अपेक्षा नव्हती बाळा तुझ्याकडून हे. म्हणजे बाबा, खरंच काय तुझे यायचे एकटं वाट- आहे ना? अरे एकटा वाटतं, अख्ख्या घरात एकटीच उभी तू. थांब जरा, आता काहीतरी बोलतोय ना मुलाबरोबर. कधी नव्हे ती ही मोमेंट मिळाली या सिरीज मध्ये. विश्वास ते आहे का हा विमोड मिळेल म्हणून? थांब ना जरा तू. चिडू नका, चिडू नका. नको ना यार. अरे यार, आपण बाहेर जाऊन सीन करूया. नाही करायचं रे. मला कौतुकाने बघतीये ना नाही फक्त. करायचं. बाबा नको ना बाबा, सोडा ना आईला बाबा. काय बोलतोस तू? म्हणजे तसं नाही हो, अजून खूप आहे. ये तो सुरुवात है. अरे बाबा, होय. हे घ्या ऑफर लेटर. या जॉब ऑफर आणलीस तू माझ्यासाठी? हो बाबा. कुठला जॉब आहे हा? बाबा, मी दुबईमध्ये एक मोठी फायनान्स कंपनी आहे, त्या कंपनीचा मी तुम्हाला सीईओ केलेला आहे. तू मला सीईओ केलंस? तू बाळा? येस. अरे परवा तुझा एक इंटरव्ह्यू झाला, क्रीम रोल कसा करायचा या कंपनीत, तिथे रिजेक्ट झालास तू. तू मला सीईओ केलेलं आहेस आणि तो पण दुबईच्या कंपनीचा, फायनान्स कंपनीचा. येस काय बाबा. बोलतोस तू बाळा? बाबा बाबा बसा बसा. मी म्हणजे मी नाही, आपला शेट्टी अण्णा आहे ना आई. आपला शेट्टी अण्णा? आपला शेट्टी अण्णा. शेट्ट्यांना आपला कधीच नसतो. पुढचं बोल, मुद्द्याचं बोल. बर बर. जो शेट्टी अण्णा आहे त्याने बाबांचा पोर्टफोलिओ, रेझ्युमे, बायोडेटा बघितला आणि बोलला यहीच परफेक्ट है रे जॉब के लिए. तेरे बाप ने इतना चिंदी आयुष्य जगा है ना, इस पे डाउट टीच नहीं आएगा. एक सेकंड. जॉब काय आहे? याच्यावर काहीच कळत नाहीये. युअर अपॉइंटेड असंच आहे. जॉब काय? काय ए सांग ना, माझं टेन्शन नको वाढवू. सांग ना बाबा, हे जॉब काय आहे? बाबा काही करायचं नाहीये. मांडी उघडायची, हिरे टाकायचे, बंद करायची, दुबई. काय होतंय? बाबा काय झालं? एक मिनिट. मांडी कापायची? मांडीतलं दमच गेल्यासारखं झालं रे माझं. एकदम हे झालं एकदम. मला काही कळत नाहीये काय बघू. अरे तुला कशाला करस? काय झालं? तुझे वडील तू स्मगलिंग करायला लावतो? स्मगलिंग? स्मगलिंग काय म्हणतात? तो काय गोव्याहून चोरून दारू आणा असं नाही सांगते. 2-3 करोडचे हिऱ्यांबद्दल बोलतोय तो. ट्रॅफिकिंग म्हणा ना. मला कळत नाही. तू जेव्हा मुंबईत आली होतीस तेव्हा ट्रॅफिक बघून एवढ्या गाड्यांचं पार्किंग का केलंय असं म्हणालीस तू? आणि आता ट्रॅफिकिंग बद्दल तुला माहिती आहे? कुठून आणतेस ही माहिती सगळी? येता जाता कानावर पडतो. कानात बोटे घालून फिर. गरज नाहीये तुझ्या या माहितीची. अरे काय हे, तुला मांडी कापायची तुला कळतंय का? बाबा कमॉन यार, कमॉन. एवढं काहीच नाहीये. काय मांडी कापायची, हिरे घेऊन जायचं, दुबईला आपला मॅन असणार, रात्री त्याच्या घरी थांबायचं, तो रात्री हिरे काढणार, परत सकाळच्या फ्लाईटने रिटर्न. बस. अरे या नुसत्या विचाराने ना मांडी फाटून हातात आली रे माझ्या. काय बोलताय बाबा? एवढं घाबरता हो. अरे नाही रे, मला थरथरायला लागले मांडी. तुला कळते का? तू काय बोलतेस ते स्वतः पण ऐकत जाणार आहे बाळा. तुला काही संभाव्य धोके दिसत नाहीत का या वाक्यांमध्ये? काय गॅरंटी आहे की तुझी दुबईची पार्टी आहे ती मी झोपल्यावर मांडीतले हिरेच काढून घेईल? हा? मग किडनी काढून घेतली तर कितीला पडेल मला सांग ना. तुमच्या किडनीचं काय करणार आहे ते? हिऱ्याची अंगठी बनवता येते. तुमची किडनी काय कामाची आहे आहे? की नाही? मांडी मांडी. अरे ए तुला कळतंय का? बापाची मांडी कापणार आहेत आणि टाकणार तिरू. झाली.
खाल्ला मला वाटलंच होतं मला एवढीशी ना नॅरो माइंडेड बुद्धी काय करायचं जरा खाजवायची गोष्ट आहे त्याचा उपयोग होतोय पैसे कमवायला पण यांना काही पडलेली नाही खाजवायची गोष्ट आहे मांडी कापतायत मांडी खाजवायची गोष्ट आहे खिच्यात हात घालून असं खाजवली मांडी असं नाही येत आहे. मांडी कापतात मग काय झालं बाबा काय झालं काय एवढं ह्यांचं आयुष्य आहे ना डोंबिवली ते भांडूप ते डोंबिवली एवढंच जाणार तर काय नाही काय आहे एवढं काय ग्रेट आहे काय आहे त्यात एवढं काय नाही जायचं मांडी कापायची हिरे टाकायचे मांडीला टाके लावायचे दुबईला जायचं तो टाके काढणार हिरे काढणार परत टाके लावणार परत रिटर्न इतना सादर इतनी सी खुशी. मंडळी लग्नाच्या कांदे पोह्यांना पडणार आहे डबल तडका त्यामुळे इथे उडणार आहे हास्याचा भडका जोडवाला मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी विनोदवीर. हॅलो हाय हॅलो प्रसाद सर नमस्कार नमस्कार आहेस तू येस निर्मितीताई नमस्कार पाया पडतो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ प्रसाद सर ओहो आय एम डॉक्टर ओंकार राऊत बर आय हॅव 2 PhDs आणि मी अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो मला शिस्तीत जगायला आवडतं नो डोंट लाफ आय विल टेल यू आय हॅव अ बिलीफ माझा असा एक बिलीफ आहे की एव्हरीथिंग शुड हॅव अ प्लेस अँड एव्हरीथिंग शुड बी इन इट्स प्लेस. कोण बोलतय येस प्राजू मीच बोलतोय या कसं आहे आय डोंट लाईक म्हणजे मला टाइम टू टाइम जगायला आवडतं ऐका टाइम टू टाइम एकदम करेक्ट स्लिक आय डोंट हॅव ड्रीम्स आय हॅव गोल्स अँड आय अचीव देम ओहो आणि असंच एक गोल मी आज अचीव केलेला आहे आणि थँक्स निर्मितीताई तुम्ही आजचा दिवस निवडला तिथे येण्याचा कारण एक असं गोल मी आज अचीव केलेलं आहे ते म्हणजे लग्नाचं ही माझी प्रिया सॉरी लाजतेस लाजायचं होतं तुला लाजतेस कसली ही प्रिया आम्ही घरी कांदेपोह्याचा कार्यक्रम ठेवला होता पण मी आईबाबांना म्हणालो की म्हणजे हिच्या आईबाबांना म्हणालो की आम्ही हॉटेलमध्ये जातो जरा एकांतात बोलतो वेवलेंथ जुळवतो थोड्या आमची मतं जुळली आम्हाला काय आवडीनिवडी जुळले आणि सगळंच जुळलं सो आता मला घरी जायचं आहे त्याच्या आईवडिलांनाही कळवायचं आहे पण पत्रिका द्यायला मी स्वतः येणार प्रसाद सर निर्मितीताई प्लीज तुम्ही माझ्या हातूनच घ्यायची आहे लेट्स सी काय बोलताय तुझे आई बाबा किती आई बाबा हो 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 आले 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 अगं हे तू करायचं आले आले मी का करतो हा, हे तू केलं. नमस्कार बाबा आई राऊतजी मी बोलवलं हो नाही मला तुमची मुलगी पसंत आहे आणि तिला सुद्धा मी पसंत आहे अहो अहो Right, attack येतोय. बाबा अहो त्यांना बाबा आवरा बाबा आवरा बाबा आवरा काय करताय बाबा अहो बाबा अहो. आई तुम्हाला नाही माहिती हा बापासाठी हा काय क्षण आहे तुम्हाला नाही माहित अहो जावयासाठी हा काय क्षण आहे हे तुम्हाला माहित नाही अहो बाबा आई सॉरी माफ कर मला कल्पना आहे तुला कसं वाटत असेल तुझं काय सॉरी जावई हे, हो बोलले एक्साइटमेंट लेवल आपण यांच्या एन्झायटीचं काहीतरी करायला काय तुम्ही जावई बापू नाही आई आता जावई बापू कुठे आता मुलगा मी तुमचा हो मुलगा बाबा नको आता नको सावराच होता ना. मुलगा बोलले एन्झायटीचं आपण काहीतरी तुम्ही बसा ना बाबा, बसा बसा तुम्ही जरा बसा नाही नाही शांत व्हा हो नाही मी काय म्हणतो लग्नाचं आपण जर करायचं झालं तर आपण थोडक्यातच आटपू असं मला वाटतं 50 माणसं तुमची माझी 4 माणसं चारच हा आई बाबा माझे नाही आहेत
आणि तसे जवळचे नातेवाईक पण असे काही नाही. सो 4 मित्र आहेत माझे, 3 मित्र 1 मैत्रीण. सो ते येतील आणि कसं आहे लग्नावरचा जो खर्च आहे तो लग्नावर करण्यापेक्षा आम्ही हनीमूनवर करू ना. आय गेस कुठे बाहेर जाऊ, फॉरेन ट्रिप वगैरे. अगं बाई प्रिया पाहिलंस का अगदी व्यवहारी नवरा मिळाला हा तुला. आ, एक सेल्फी काढूया का आपण? हो हो काढूया ना, येस काढूया. Please, of course. येस का नाही काढायचं? मी काढतो मी काढतो. मला असे हे मायक्रो क्षण जपायला खूप आवडतात. अगं ह्यांनीच बाई. मॅक्रो क्षण निर्माण होतात. खरंय. जावई बापू एकदम मोलेक्युलर वाला येतो एकदम हा मॉलिक्युलर. अहो, तुम्ही मागे थांबा ना हिला तिथे जवळ थांबू दे हा तुम्ही. से सायन्स सायन्स थँक्यू. ए मला पण टॅग करा फिन्स्टावर आहे. हो फायनली फाउंड माय ॲडम एंगेज्ड विथ प्रियदर्शिनी. ए चला चला आता आपण छान मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. आमरसपुरी करायची. हो मी करते. मी सांगितलं तसं करायचं. म्हणजे कसं मी एंट्री घेतली की लोक कसे भारावून जातात तसं झालं पाहिजे. चाट पडले पाहिजेत लोक. हं? चले नॉक नॉक. खांडेकरांच्या घरात काय? हो हे खांडेकरांचंच घर आहे पण आम्हाला फिनाईल वगैरे काही नकोय. चला निघा. नाही फिनेल विकणारे नाही हा. मुलगी बघायला आलेला आहे. मुलगी बघायला आलात म्हणजे? ते डॉक्टर बापट त्यांनी फोन केलेला होता ना मुलीबाबत. अय्या अच्छा 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 ऐक नको गं. बापट अच्छा बापटांच्या रेफरन्सने आलात तुम्ही. अरे ऍक्च्युली पण तुम्ही बरं या आत या. इथे आता कसं होणार ऐका काय झालंय थोडा उशीर झाला. हं? नाही लवकर आलेला आहे आम्ही. नाही आलायत लवकर पण तसा उशीर झालाय. हे राऊतजी आहेत. नाही, नमस्कार. हा, ते ऑटोवाले आहेत ते आमचे. ऑटोमिक रिसर्च सायंटिस्ट आहेत बाबा. ते सकाळी आलेले हा. राहायला हा. प्रियाला आणि मग हे 3 लाख आहेत त्यांना अच्छा. स्वतःची हे आहे. बाबा नाही तर म्हणजे प्रियाला पण ते आवडले म्हणजे हे झालंय अच्छा. कळतंय ना तुम्हाला. अच्छा होय काय म्हणजे आपल्याला उशीर झाला. हा त्यांचं ठरलंय. मग इथं पाम्या टायमिंग चुकलं की केवढा घोल होतो. आला ना गोळ मोऱ्या असा काय घोल झाला सगळा. आता जाऊ द्या. मोऱ्या काय करताय तुम्ही. नाही ना भाई तुझा गैरसमज होईल. हा. घरात गणपतीवाले आलेत म्हणून गणपती बाप्पा मोर्या असं नाही. तसा नाही आहे. ह्याचं नाव मोर्या आहे. हा माझा बाप आहे. मी याला मोर्या बोलतो आणि मी मोऱ्याचा पोऱ्या हा, आहे. मोरे. अय्या अरे बापरे म्हणजे वडिलांना मोऱ्या बोलता. हा भाई आपल्याकडे हसत खेळत आहे भाई. होय म्हणजे सगळं ठरलेलं आहे तुमचा. झालेलं आहे तर चला मग आपण आता पालसेत करायची पोरगी बघूया. चल निघूया. काका काय रे. थांबा ना तुम्ही थोड्या. म्हणजे एवढ्या लांबून आलात तर चहा वगैरे पिऊन जा, थोडं खा. नाही आराम भाई करा काय आणि आता मग- झालंय तर आता कुठे थांबणार ना भाई. नाही असं बरं दिसत नाही. शेवटी कसं आहे तुम्ही घरात पाहुणे आलेले आहेत आई. बरोबर आहे, बरं. चहा तरी आपण द्यायला द्यायला तर पाहिजे. बसा ना मी बसू आम्ही? हो बसा प्लीज म्हणजे. प्लीज प्लीज बसा. हो बाबा बाबा जावई बापू तुम्ही मुलगा म्हणून जबाबदारीच घेतलीत घराची. हो ह्यांच्या एन्झायटीचा आपण काहीतरी करायला पाहिजे. बसा ना प्लीज. मोरे काका बसा ना. तू रे बस रे मित्रा. परतमेश बरं. भाई तुम्हाला पम्या म्हणून हाक मार. अक्का कोकण आपल्याला पम्या म्हणून ओळखतो. हा, yes, yes. अख्ख्या गावात हा लय फेमस आहे. अच्छा पम्या. पम्या प्रिया असं नाही करू. ते आपल्या घरी पाहुणे म्हणून आले. तू नाही, नाही. जरा नीट वा. नाही मी वेर आर युअर मॅनर. नाही ओंकार मी चांगल्या अर्थानेच बोलले. अच्छा हो का. हा म्हणजे पम्या नाव असं हे आहे ना एक नावामध्ये कसं क्वर्कीनेस. Quirkiness. येस Right, येस असेल. वर- पम्या नाईस छान नाव आहे पम्या. वर्की वर्मी. घ्या चहा घ्या. मुलगी पसंत आहे ओ! हा? काय बोलताय तुम्ही. तसं ना व हे ते- ऐकून तर घ्या. काय जर आम्ही ह्यांच्या आधी आलेला असता आणि पोरीन चाय आणसी तर मुलगी सुंदर आहे आम्हाला पसंत आहे असं आम्ही बोललेलो असतो. अच्छा तसं मला वाटलंय. मोऱ्या बोलतो मध्ये म्हणजे हा हे सगळं ठरलेलं आहे तुमचा. हे झालेलं आहे आमचं. अच्छा काय करता हो तुम्ही. मी अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये कामाला आहे. हा. नाही, तसं नव
नेमका काय करता तुम्ही मी सायंटिस्ट आहे डॉक्टर आहे मी मुळात म्हणजे होय काय? PhD आहे 2 आणि सध्या मी सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीची PhD करतो आहे आणि फावल्या वेळेत मी सायकोलॉजीचाही अभ्यास करतो. काहीतरी वेगळंच आहे यांच्याकडे आपल्याकडे हा म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी MSc असून सुद्धा मी सायकोलॉजी का करतो असा प्रश्न पडत असेल तुम्हाला. नाही आम्हाला कशाला पडेल तुम्हाला पडेल ना तो प्रश्न आम्हाला पडेल शब्दच येत नाही ना. मोऱ्यामध्ये मध्ये नाही मला खरंच असं वाटतं की ह्युमन ब्रेन इज अ युनिवर्स इट सेल्फ आणि ते एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं आणि मुळात कसं आहे नीटनेटकं आयुष्य चांगलं आयुष्य ह्याचा पाया हे शिक्षण असतं. नाही बादशाह की पब्लिक मध्ये बोलू काय भाई आ? काय 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 बादशाह की काय बादशाह की पब्लिक भाई मध्ये बोलणार आहे लाईक एक्सक्यूज मी. हा भाई तू तसं समज भाई बादशाह की पब्लिक म्हणजे तू काय ते तुझा रिस्पेक्ट आहे भाई तू शिकलाय बिकलाय आहे म्हणजे रिस्पेक्ट आहे शाळेत शिकलाय पण खरं शिक्षण ना आपल्याला जिंदगी शिकवते भाई. शाळेतलं शिक्षण विसरल्यावर भाई जे 19-20 हातात उरतं ना भाई ते खरं शिक्षण आहे भाई. करेक्ट ओ माय गॉड यांनी आता आईन्स्टाईनचं वाक्य बोललं. हा म्हणजे हा काय हो आईन्स्टाईनचं वाक्य आहे. हा भाई तो नाक्यावर त्याने ऐकलं असेल आपलं त्यामुळे बोललं असेल काय कुठे नाक्यावर नाक्यावर कशाला उगाच तिथं बोलायचं ऐकलं ना घेतलं ना त्यानं नाही 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 नाही